तर अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी प्रभादेवीत राज ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा चांगला समाचार घेतला। आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही, भविष्यात त्यांनी अमित विरोधात उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा होती। मात्र अमित विरोधात जे समोर आहेत त्यांच्या विरोधात लढून अमितला निवडून आणणारच अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे। मी अलिबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय? म्हटलं हो मी निघालोय म्हटलं। मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही। इथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता गेल्या वेळेला 37-38 हजार मतं आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही। आणि हे माझ्या मनातनं आलेली गोष्ट होती ती, काय मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या। असल्या फालतू भिका नाही मी मागत। तुमची एक अपेक्षा असेल की मी समोरचे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलावं, मला नाही वाटत मी काही बोलावं। बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खरंच खूप गोष्टी आहेत, पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय आपण बोलायचं? माननीय बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली, काँग्रेसमधनं आमदारकीला उभी राहिली, मग काँग्रेसमधनं आमदारकीला पडली, मग पुन्हा परत शिवसेनेमध्ये आली, मग पुन्हा परत निवडणूक लढवली, मग पुन्हा एकनाथ शिंदेचं बंड झाल्यावरती पेट्रोल पंपावरती एकनाथ शिंदेला शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेबरोबर जाऊन बसले। मला आज त्याच्या अमितच्या विरोधामध्ये जी माणसं उभी आहेत, मी आज सगळी अख्खी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो सगळ्यांची, पण मला त्या घाणीत हात नाही घालायचंय। आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही। तर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी राज्यामध्ये सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून टीकेच्या फेरीही वाढल्या आहेत। अशातच संजय राऊतांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख जिराफ असा केला। जिराफानं गद्दारी केली आणि पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर आल्याची जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली। पाटणचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांच्या निर्धार मेळाव्यामध्ये संजय राऊत बोलत होते। कधी कधी वाईटातून चांगलं करते, त्या जिराफानं गद्दारी केली, बरोबर ना? जिराफच आहे। सलामला काय करतो, हे मला मी मागे जेव्हा आलो पाटणला तेव्हा मला लोकांनी म्हटलं ते जिराफ आहे। वाईटातून चांगलं कसं घडतं ते माझी केली, पण पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर आली। तर आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। राज ठाकरे भूमिपुत्रांसाठी लढतायत असं वाटायचं, मात्र ते आता गुजरातच्या पुत्रांसाठी काम करतायत असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। काय की एकमेकांच्या वतीने भाजप आणि मनसेनी बोलू नये, मी त्यांच्यावर वैयक्तिक कधी बोलत नाही, पण एक भीतीदायक गोष्ट हीच आहे की जी मनसे आम्हाला वाटायचं की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढते ती आता गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढायला लागलेली आहे। तुम्ही ज्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून उद्योग मोठे नेले गुजरातला, ज्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या नोकऱ्या नेल्या गुजरातला, त्याच मोदी साहेबांना मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याच भाजपला पाठिंबा दिला ज्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण आज घाणेरडं केलेलं आहे, गलिच्छ केलंय आणि गढूळ केलेलं आहे।
तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते. माहीम मतदारसंघातील जनता अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप मनसे उमेदवार अमित ठाकरेंनी केला. अमित ठाकरेंच्या आरोपाला शिवसेना उभाटा उमेदवार महेश सामंतांनी प्रत्युत्तर दिलं. अमित ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला त्यांनी लगावलाय. मुंबई ही मला वाटतं देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याहून माहीम एवढा सुसंस्कृत अभ्यासू असा परिसर म्हणून ओळखला जातो. त्याच्यात पाणी ही आपली समस्या आहे. आपण ह्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय. आपले पोलीस बांधव असतील, मला वाटतं एकदा त्यांची घरं जाऊन बघा. जे आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवतात, जे आपल्या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवतात, त्यांचे घरं बघा जाऊन. बिचारे काय मागतात ते? त्यांचे स्लॅब्स पडतात, बिल्डिंग कोसळायला आलेत. ते ज्यांची सुरक्षा करतात ते असुरक्षित आहेत. अमित ठाकरेला काय कळते काय राजकारणातला? त्यामुळे त्या प्रश्नाकडे आणि त्या उत्तराकडे ते काय बोलतात ते त्यांच्याप्रमाणे बालिश आहे. तो काही बोलू शकतो. 12 वर्ष राजकारणात होते कोण? अमित ठाकरे. अरे तो 12 का आम्ही बोलू, त्याला जन्म झाल्यापासून तो राजकारणात आहे. तर श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गट पूर्णपणे काँग्रेसवर अवलंबून आहे. जी काँग्रेसची वोट बँक आहे तीच उबाटाची वोट बँक आहे. मात्र जेव्हा आघाडीत बिघाडी होईल तेव्हा सत्य स्थिती समोर येईल असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला. अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील उल्हासनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेत महायुतीचे स्थानिक नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उभाटावाले आता पूर्णपणे अवलंबून जे आहे हे काँग्रेसवरती झालेले. काँग्रेसची वोट बँक म्हणजे उभाटाची वोट बँक अशी परिस्थिती झालेली आहे. आज आघाडी आहे म्हणून काहीतरी चाललंय, पण जेव्हा ही आघाडीची बिघाडी होईल तेव्हा काय परिस्थिती लोक करतील याचा विचार न केलेला बरा. तर महाराष्ट्रामध्ये मोदी नाही ठाकरे आहे. मोदी काम सोडून महाराष्ट्रात मतांचा जोगवा मागतायत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मशाल अशी पेटली पाहिजे की विरोधकांच्या मागे आग लागली पाहिजे. बदल पाहिजे असेल तर अमर पाटील यांना निवडून द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. मलिकांच्या उमेदवारीवरून ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. दुसऱ्याची घरं पेटून द्यायची, दुसऱ्याच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या पोळ्या भाजायच्या, हे असे नतद्रष्ट भाजपवाले, त्यांना मी लाथ घातली म्हणून आता त्यांच्या पोटात दुखते. ना भाडकोपेक्षा आज मला आणखीन एक क्लिप आली. आपलाच एक जिल्हा प्रमुख आहे, मला वाटतं सातारा सांगलीचा असेल, त्यांनी छान म्हटलंय, भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे. भामटा जगला पाहिजे. सगळे भामटे एकत्र केलेत. ये मोदी गॅरंटी आहे. मग मोदीजी, तुम्ही जसं मला आव्हान देता तसं मी तुम्हाला आव्हान नाही देत. तुम्ही फार मोठे आहात, विश्वगुरू आहात. आम्ही कोण? आम्ही आपली साधी माणसं. अशाच काही राजकीय घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. प्रकार समोर आलाय. अंबरनाथमध्ये घरोघरी प्रचार करत असताना एक महिला झाकण नसलेल्या गटारात पडल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. विक्रोळीमध्ये कॅशव्हॅनमध्ये 6.5 टन चांदीच्या विटा सापडल्यामुळे खळबळ माजली. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली असून निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचा अधिक तपास सुरू आहे. निवडणुकीचं काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचाही हातभार लागणार आहे. योजना शिक्षण संचालनालयानं शालेय विद्यार्थी आणि नवसाक्षर यांच्यासाठी व्हिडिओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन हे उपक्रम आयोजित केलेत. राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना प्रचाराचं साहित्य पुरवतोय आणि पक्षस्तरावरती साहित्य पुरवलं जात असल्यामुळे विक्रेत्यांकडील मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातला दुसरा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. पुरुष मतदारांच्या संख्येत पनवेल मतदारसंघ पुढे आहे. या ठिकाणी पुरुष मतदारांची संख्या 3,46,402 इतकी आहे. परराज्यातून होणारी लसणाची आवक कमी झाली. लसणाच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात 10 किलो लसणाला प्रतवारीनुसार 2,000 ते 3,700 रुपये दर मिळाला आहे. कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कांदापात, पुदिना, राजगिरा, चुका आणि चवळीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीमागे 3 ते 4 रुपयांची घट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नगर जिल्ह्यात असणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. शरद पवार आज जळगाव जिल्ह्यात येणार असून या दरम्यान त्यांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि धरणगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे जळगाव आणि वाशिमचा दौरा करणार आहे. जळगावातल्या 40 गावात विजय वाघमारेंच्या प्रचारार्थ ते सभा घेतील, तर वाशिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची वाशिम बाजार समितीत जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसनं तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावरती आहेत. यावेळी जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. हिकमत उढाण आणि अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात उतरलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपुरात आज रोड शो असणार आहे आणि यावेळी फडणवीस त्यांच्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ गोंदियात जाहीर सभा घेणार आहेत. देवरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करतील. पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या दौऱ्यानिमित्तानं पुणे शहरात वाहतूक बदल होणार आहेत. एसपी कॉलेज परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. परांडाच्या सभेमध्ये ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांच्या वयाबाबत भाष्य केलं. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ओमराजे, मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. या वयातही मी फिरतो असं तुम्ही म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली. मशाल पेटली की सगळं गरम होईल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. तर शहा, मोदी राज्यात फिरतायत. अमित शहा तर मुन्नाभाईमधील सर्किटसारखे बोलत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा ही मुस्लिम लीगची बी टीम झाल्याची टीका नितेश राणेंनी केली. दरम्यान नितेश राणेंची वाणी विटाळ झाल्याचं प्रत्युत्तर विनायक राऊत यांनी दिलं. युती सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधोगती झाली अशी टीका जयंत पाटलांनी केली. तर दुसरीकडे शिंदे काहीच करू शकत नव्हते. त्यांनी हातानेच इशारा देऊन सांगितलं की मोदी आम्हाला भोपळा देतील, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटलांनी केली. नांदेड उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होतीये. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उबाठाचे उमेदवार आमने सामने आहेत. आपण महाविकास आघाडीतच आहोत, पण जिथे मशाल आहे त्या मतदारसंघात मशाल पेटलीच पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. बीडमध्ये पंकजा मुंडेंनी प्रचारादरम्यान मनातील खदखद मतदारांसमोर बोलून दाखवली. मला खासदार व्हायचं होतं पण आमदार झाले असं म्हणत त्यांनी मनातली गोष्ट सर्वांसमोर व्यक्त केली. तर कधी वाटलं नव्हतं घड्याळाचा प्रचार करावा लागेल असं सांगायला त्या विसरल्या नाहीत. महाराष्ट्रात प्रचंड खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे अशी टीका संभाजीराजे छत्रपतींनी केली. तर हेच गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाल्याचं संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रात संविधान बचाव असं म्हणावं लागणं हे चुकीचं आहे. संविधानावर एवढा मोठा घात होईल असं कधी वाटलं नव्हतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तर चिन्ह आणि पक्ष गोठवेपर्यंत ही लढाई संपणार नाही असंही सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीनं आमचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केला अशी टीका मुनगंटीवारांनी केली. तसंच बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलंय असं म्हणत मुनगंटीवारांनी विरोधकांना डिवचलं. महाविकास आघाडीनं प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा जाहीरनामा असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलाय. महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असल्याची टीका गोरखेंनी केली. पिंपरीत अजित पवारांचे उमेदवार अण्णा बनसोडेंनी काय काम केलं अशा आशयाचे बॅनर लागले होते. दरम्यान या सवालांना अजित पवारांनीच उत्तर देत बनसोडेंच्या विकास कामांचा पाढा वाचला.
काँग्रेसनं 60 वर्षात जे काम केलं नाही ते मोदी सरकारनं 10 वर्षात केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. उमरखेड इथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तुम्ही हातात संविधान घेऊन फिरताय, पण संविधान आमच्या डोक्यात आहे, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी राहुल गांधींचं नाव न घेता केली. लाडकी बहीण योजना सगळ्यात आधी मध्य प्रदेशात शिवराज मामांनी सुरू केली असं अनिल बोंडे म्हणाले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर 2100 रुपये नाही तर महिलांना 3000 रुपये प्रति महिना सुरू करावेत अशी इच्छा असल्याचं अनिल बोंडे म्हणाले. अमित शहा आणि भाजपनं महाराष्ट्राचा विश्वासघात केला अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरवण्याला फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. अभिनेता रितेश देशमुख आपल्या धाकट्या भावाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. धीरज देशमुख यांच्या प्रचार सभेत रितेश देशमुख यांनी मतदारांना साथ घातली. सभेसाठी जमलेला जनसमुदाय म्हणजे लीड आहे, लीड ही तर लीडची सभा असं म्हणत ही विकास कामांची पोचपावती असल्याची भावना रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. शिरूरमध्ये आमदार पुत्राच्या अपहरण, मारहाण आणि खंडणी प्रकरणाचा महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंनी तीव्र निषेध केला. पोलिसांनी या घटनेतील सत्य बाहेर काढावं असं आवाहन कटकेंनी केलं. महाविकास आघाडीतील ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगडमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीत उद्योजक सदानंद कदम देखील सहभागी झाले होते. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर खालच्या शब्दात टीका केली. तर नवीन विधानसभा गठीत झाल्यानंतर ओबीसींचं आरक्षण लांबणीवर टाकलं जाणार असल्याचं आंबेडकर म्हणाले. वंचितला साथ द्या आणि आरक्षण वाचवा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. कर्जतचे उमेदवार